मी तुम्हाला गेल्या वेळेस म्हटलं होतं की बॉम्ब कॅलोरीमीटर काय असतं ते सांगतो. बघा आता बॉम्ब कॅलोरीमीटर काय असतं. बेसिकली हे एक इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्यामध्ये हीट ऑफ रिॲक्शन तुम्हाला शोधता येत असेल. लक्ष द्या आता. बघा, समजा याच्यामध्ये एक रिॲक्शन होत आहे. फॉर इन्स्टन्स ए गोइंग टू बी मे बी गॅसेस. आता ह्या रिॲक्शनचं तुम्हाला बघा व्यवस्थित, ह्या रिॲक्शनचा तुम्हाला डेल्टा एच काढायचा आहे. पण बेसिकली ह्या रिॲक्शनचा डेल्टा क्यू असतो. कॉन्स्टंट प्रेशरला झाली तर तो डेल्टा एच म्हटलं जातं आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूमला झालं तर त्याचा डेल्टा यू म्हटलं जातो. मग आता ह्या रिॲक्शन मध्ये समजा डेल्टा क्यू अमाऊंट ऑफ हीट बाहेर पडते, इकडून इकडे गेल्यानंतर ऍब्सॉर्ब होत असेल किंवा बाहेर पडत असेल. मग हीट बाहेर पडल्यामुळे काय होणार, याच्यामध्ये जे मटेरियल आहे त्या मटेरियलचं टेम्परेचर वाढणार किंवा चेंज होणार. लेट त्याचं टेम्परेचर डेल्टा टी ने चेंज झालं. बरोबर कळतंय का? हे डेल्टा टी ने टेम्परेचर चेंज झालं. मग आता हे टेम्परेचर ह्या मटेरियलचं तर होणारच, प्लस ह्या कॅलोरीमीटरच्या मटेरियलचं देखील टेम्परेचर तेवढ्याने चेंज होणार जर आपण आयडियल कंडिशन्स अज्युम केल्या तर. बरोबर आहे का? समजा आता ह्या कॅलोरीमीटरचा वॉटर इक्विव्हॅलंट आहे W. आता वॉटर इक्विव्हॅलंट म्हणजे काय बघा. वॉटर इक्विव्हॅलंट म्हणजे ह्याच्या एवढ्या मासचं कितीने टेम्परेचर चेंज झालंय. बरं, समजा ह्याला आता पाणी आहे आणि हे कॅलोरीमीटर आहे. इकडे हे कॅलोरीमीटरचं काहीतरी मटेरियल असेल का नाही, हे असं वॉल याच्यात त्याचं काहीतरी मटेरियल असेल. मग हे कॅलोरीमीटरचं काहीतरी मटेरियल आहे आणि हे पाण्याचं मटेरियल आहे. मग पाण्याच्या 1 kg ला डेल्टा टी ने वाढवण्यासाठी किती हीट द्यावी लागते. बरोबर कळलं का? डेल्टा टी टेम्परेचरने वाढवण्यासाठी किती हीट द्यावी लागते. तेवढीच हीट इथे दिल्यावर ह्याचंही टेम्परेचर डेल्टा टी नेच वाढवायचं असेल तर ह्या कॅलोरीमीटरचं किती मास घ्यावं लागेल. याला म्हणतात त्या कॅलोरीमीटरचा वॉटर इक्विव्हॅलंट. म्हणजे ह्या पाण्याच्या 1 किलोसाठी ह्या कॅलोरीमीटरचं किती वेट घ्यावं लागेल जेणेकरून तेवढीच हीट दिली असता दोघांचंही टेम्परेचर तेवढ्याने चेंज होईल. कळलं काय? बरं, म्हणजे हे 1 kg साठी पाण्याचं कसं असणार, 1 इंटू स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर इंटू डेल्टा टी. बरोबर आहे. तर तेवढीच हीट हे ऍब्सॉर्ब करणार, ह्याचं W किलोग्राम ऍब्सॉर्ब करणार तेवढीच हीट किती, W इंटू स्पेसिफिक हीट ऑफ कॅलोरीमीटर इंटू डेल्टा टी. म्हणजे दोघांचे टेम्परेचर तेवढ्याने चेंज होईल. म्हणजे ह्याचा अर्थ W water equivalent of calorimeter is nothing but specific heat of water upon specific heat of calorimeter. हे झालं water equivalent of calorimeter. मग काय होतंय असं आहे की Q हीट दिल्याच्या नंतर असं पकडता येतंय की समजा पाण्याचं मास m असेल तर कॅलोरीमीटरचं मास W आहे. बघा हे आणखी वेगळं. आता पाण्याच्या m माससाठी हे कॅलोरीमीटरचं जे पाण्याच्या m माससाठी कॅलोरीमीटरचं जे W मास आहे ते सारखंच काम करायला. म्हणजे ह्याची स्पेसिफिक हीट तेवढीच येणार आणि ह्याची पण स्पेसिफिक हीट तेवढीच येणार. आता हे वेगळंच होणार. म्हणजे असं समजायचं की ह्याने आता ह्याचं काहीतरी वेगळंच मास असणार, काहीतरी समजा 10 किलो असणार, पण त्याला वॉटर इक्विव्हॅलंट नुसार हे 10 किलो कॅलोरीमीटर किती किलो पाण्यासारखं काम केलं असतं. समजा W किलो पाण्यासारखं काम केलं असतं तर मग ह्या W ला, आणि समजा पाण्याचा मास m असेल तर आता असं म्हणता येते का की इथे एकूण m + W किलोग्राम पाणीच आहे. एक मिनिट. बरं, आता हे असं कॅलोरीमीटर आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे. हे 5 किलो पाणी आहे आणि हे 10 किलो कॅलोरीमीटर आहे. 10 किलो त्याचं मटेरियल आहे.
पण ह्या 10 किलो मटेरियलला आणि 5 किलो मटेरियलला तेवढ्याच टेम्परेचरने वाढवले. आलं लक्षात? मग आता ह्याचा वॉटर इक्विव्हॅलेंट म्हणजे काय असतो, तर ह्या 5 किलो मटेरियलला तेवढ्याच टेम्परेचरने वाढवण्यासाठी किती हीट लागते, तेवढीच हीट दिली तर ह्याचं कितीने टेम्परेचर वाढेल, सॉरी तेवढ्याने टेम्परेचर वाढलं असतं, मग त्याला म्हणतात ह्याचं वॉटर इक्विव्हॅलेंट. आणखीन याला काय सांगता येईल कळलं, ह्याचं W किलो आहे आणि ह्याचं आणखीन बघा. आता हे 10 किलो कॅलरीमीटर आहे की नाही, मग हे काम ऍक्च्युली पाण्याच्या 8 किलो सारखं करू शकते. म्हणजे तेवढीच हीट दिली, पाण्याच्या 8 किलोला तेवढीच हीट दिली आणि ह्याच्या 10 किलोला पण तेवढीच हीट दिली, तर दोघांचंही टेम्परेचर तेवढ्याच वाढतंय. मग ह्याला म्हणायचं याचं वॉटर इक्विव्हॅलेंट. म्हणजे असं समजा की दोन प्रकारची माणसं आहेत, अमेरिकन, इंडियन, बरोबर आहे. तर आता कशामध्ये कॉम्पिटिशन करायचं त्याच्या संग, कशामध्ये, जेवण करण्यात, क्रिकेट 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 सिंपल. मग हे इंग्लंड मॅन इंग्लंड आणि मॅन इंडियन. ओके, तर लक्ष द्या बघा. आता ह्या 10 माणसांनी जेवढं काम केलं असतं त्यांचे समजा 15 माणसं काम करतात. लक्षात आलं का हे? तर ह्यांचा इक्विव्हॅलेंट काय झालं माहिती आहे का, म्हणजे हे किती माणसाचे इक्विव्हॅलेंट आहेत, यांचे माणसं. तर हे यांचे 15 माणसं ऍक्च्युली इंडियाच्या 10 माणसाच्याच बरोबरीचे आहेत. असं झाले का? म्हणजे ह्यांचं काय, ह्यांचा इक्विव्हॅलेंट काय म्हणणार आपण, जरी इथं 15 माणसं इंग्लंडचे आणले, बघा लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या, जर इथे 15 माणसं इंग्लंडचे आणले आणि इंडियाचे 10 माणसं असतील, बरोबर आहे नाही, आणि एखाद्या माणसाला तुम्हाला सांगायचंय की बाबा आपल्याकडे एकूण प्लेयर किती आहेत, समजा एखादी विशिष्ट काम करायचं, ते इंडियाचे 10 माणसं जेवढं काम करू शकतात तेवढेच इंग्लंडचे 15 माणसं काम करू शकतात. तर आता तुम्हाला काय सांगायचंय की आपल्याकडे किती माणसं आहेत, मग इंग्लंडचे 15 आणि इंडियाचे 10 म्हणण्यापेक्षा काय करायचं, की इंग्लंडचे 15 आहेत पण इक्विव्हॅलेंट टू 10च आहेत. कळलं का? म्हणजे एकूण माणसं किती आहेत, 10 + 10 20 माणसं आहेत. मग हे झाला इंग्लंडचा इंडिया इक्विव्हॅलेंट. कळलं? असं आहे ते. म्हणजे हे कॅलोरीमीटरचं मास किती का असणार संबंध नाही, त्याचा वॉटर इक्विव्हॅलेंट सांगला की ते W हे पाण्यासारखंच काम करतंय. म्हणजे त्याचा वॉटर इक्विव्हॅलेंट W आहे म्हटलं की कॅलोरीमीटरचे W किलोग्राम नसतात. कळलं का? त्याचे काहीतरी वेगळेच किलोग्राम असतात, पण ते पाण्याच्या W किलोग्राम सारखं काम करतात. मग समजा पाण्याचा याच्यामध्ये मास M आहे आणि ह्या कॅलोरीमीटरचा वॉटर इक्विव्हॅलेंट W आहे, तर इथं एकूण पाणी किती आहे, M + W. कळलं काय व्यवस्थित? मग आता पाणी एकूण M + W आहे, एवढ्या पाण्याचं टेम्परेचर ΔT ने चेंज झालं, असंच की. आणि मास, हे बघा, पाण्याचं मास गुणिले ΔT गुणिले स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर, एवढी हीट पाण्याने ऍब्सॉर्ब केली असणार, असंच आहे ना. ती कुठून भेटली हीट, कुठून तयार झाली एवढी, त्या रिॲक्शन मध्येच तयार झाली एवढी हीट. मी काय म्हटलं की ही रिॲक्शन झाली, त्याच्यात काहीतरी हीट इव्हॉल्व झाली, ती इव्हॉल्व झालेली हीट या पाण्याने ऍब्सॉर्ब केली. मग पाण्याने, कॅलोरीमीटरचा बेसिक प्रिन्सिपल काय आहे की हीट प्रोड्यूस इज इक्वल टू हीट ऍब्सॉर्ब, बरोबर नाही. जर लॉस झाला नसेल तर सो हीट प्रोड्यूस्ड काय आहे, ΔQ, म्हणजे हीट ऑफ रिॲक्शन तेवढी प्रोड्यूस झाली असणार, बरोबर आहे का. आणि हीट ऍब्सॉर्ब काय आहे, M + W × ΔT × C. कळलं का हे? मग मी असं इक्वेशन लिहू शकतोय काय की ΔQ, that is the heat totally produced in that reaction, is equal to M + W. This is the mass of water actually present, and this is the water equivalent of the calorimeter into specific heat of water into change in the temperature of the material of water and calorimeter together. मग
आता आपल्याला काढायचे हीट ऑफ रिएक्शन. दिस इज नॉट हीट ऑफ रिएक्शन. समजा इथं ए चे n मोल्स काय झालेत, रिॲक्ट झालेत आणि बी चे काहीतरी मोल्स तयार झालेत, त्याचा आपल्याला काही संबंध नाही. आपल्याला हीट ऑफ रिएक्शन सहसा कशी काढायची असते, सहसा कॅलोरीमीटर मध्ये हीट ऑफ कंबशन काढत असतात. मग हीट ऑफ कंबशन मध्ये जो कंबस्ट होतोय त्याचा 1 मोल असला पाहिजे. समजा ह्याचे n मोल्स काय झालेत इथं कंबस्ट, किंवा ह्याचं W, आता ह्याचं वेट काय घेतलंय ते, समजा ह्याचं W1 वेट इतकं कंबस्ट झालं. बरोबर कळतंय का, W1 ग्राम एवढं वेट कंबस्ट झालंय, म्हणजेच n मोल कंबस्टनच्या अंडर, म्हणजे कंबस्टन रिएक्शन झालेलं आहे n मोलची किंवा W ग्रामची, दोन्ही जाते बघा जरा. आणि असं लिहितात का n इज इक्वल टू W1 अपॉन मोलार मास ऑफ दिस सबस्टन्स. कळलं का व्यवस्थित बघा. असं आहे की याच्यामध्ये पाणी होतं m, कॅलोरीमीटर W ग्राम नाही, त्याचं वॉटर इक्विव्हॅलेंट W, आणि ह्याच्यामध्ये A चे मोल्स n होते किंवा A चं वजन W1 होतं, असं कळायला काय. मग हे ही डेल्टा क्यू हीट कुणापासून तयार झाली आहे, त्या एवढ्या n मोल्स पासून. बरोबर आहे का. मग हीट ऑफ रिएक्शन काय असते, हीट ऑफ कंबशन, हीट पर मोल, हीट पर मोलच काढावं लागेल ना. सो हीट ऑफ रिएक्शन त्याला आपण म्हणणार, आता इथली हीट ऑफ रिएक्शन, ही रिएक्शन कॉन्स्टंट व्हॉल्यूमला झाली का कॉन्स्टंट प्रेशरला, बॉम्ब कॅलोरीमीटर मध्ये कॉन्स्टंट व्हॉल्यूमला झाली. सो हीट ऑफ रिएक्शन एट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज कॉल्ड एज हीट ऑफ, सॉरी डेल्टा यू का डेल्टा एच, डेल्टा यू. मग ह्या रिएक्शन, सॉरी डेल्टा यू पर मोल काय लिहिता येते मला, डेल्टा क्यू अपॉन नंबर ऑफ मोल्स. असंच आहे बघा. डेल्टा क्यू म्हणजे टोटल हीट इव्हॉल्व्ड आहे ना, मग पर मोल किती असणार, डेल्टा क्यू अपॉन नंबर ऑफ मोल्स कंबस्टेड असतंय का नाही. बरं, नंबर ऑफ मोल्स कंबस्टेडला मी काय लिहू शकतो, W1 अपॉन m1 लिहू शकतो काय. मग डेल्टा क्यू अपॉन W1 अपॉन m1 पर डेल्टा क्यू काय आहे बघा जरा. डेल्टा क्यू काय आहे, m प्लस W CW डेल्टा टी. बरोबर आहे का. आणि हे इकडे येते गुणाकारात, म्हणजे हे मोलार मास इंटू W. बरोबर कळते काय. मग हे W अपॉन मोलार मास, हे इकडे येऊन गुणाकार. ठीक आहे. मग ही काय झाली तुमची हीट ऑफ रिएक्शन. हीट ऑफ रिएक्शन काय, m प्लस W इंटू CW इंटू डेल्टा टी इंटू W1 अपॉन, सॉरी एक मिनिट हे डेल्टा क्यू अपॉन नंबर ऑफ मोल्स. ओके, सॉरी तसं नाही करायला पाहिजे होते. ह्याच्या ठिकाणी हे आणि हे जशाला तसं ना, हे W1 अपॉन m1, हे डेल्टा क्यू म्हणजे हे आहे ना एवढं. मग डेल्टा यू, पण हे म्हणजे काय, डेल्टा यू ऑफ रिएक्शन, म्हणजे हीट ऑफ रिएक्शन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग हे काय m प्लस W CW डेल्टा टी इंटू m1 अपॉन W1, हे लक्षात ठेवा. बरं, आता हे जे भेटणार ते तुम्हाला काय भेटणार, हीट ऑफ रिएक्शन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, दॅट इज डेल्टा यू ऑफ द रिएक्शन, बॉम्ब कॅलोरीमीटर मध्ये. आणि ह्याच्यामध्ये W म्हणजे वॉटर इक्विव्हॅलेंट, m म्हणजे मास ऑफ द वॉटर, म्हणजे टोटल झालं मास ऑफ वॉटर सारखं. ठीक आहे. आता हे लक्षात राहील. ठीक आहे. तसंच कॅलोरीमीटर तुम्हाला जर कळलंच नसेल, म्हणजे लक्षात राहत नसेल, तर ते कुठे आहे, 11वीच्या कॅलोरीमेट्री चॅप्टर मध्ये आहे. ठीक आहे. आणि याच्यात पण दिलेलं आहे. इथं फक्त तुम्ही एकदम वाक्य लिहून द्या तरी पण. 4 grams of graphite is burned. क्वेश्चन नंबर 173. बघा, ग्राफाइट म्हणजे त्याचं ते W1, प्रत्येकाचं मास सिम्बॉल माहित असेल. W1 इज इक्वल टू 4 ग्राम इन बॉम्ब कॅलोरीमीटर ऑफ हीट कॅपॅसिटी 30 किलोजूल इन. आता हीट कॅपॅसिटी म्हणजे कॅलोरीमीटरची हीट कॅपॅसिटी दिलेली आहे 30 किलोजूल. लक्ष द्या व्यवस्थित. प्रत्येक वेळेस पाठ करायला चालत नाही फॉर्म्युला,
इथं आता बेसिक पासून जाऊ लागतो. इन एक्सेस ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजनची कमतरता नाही, कंप्लीट कंबशन झालं. ॲट 1 atmospheric pressure the temperature rises from 300 to 304 Kelvin, that is 4 Kelvin हा डेल्टा टी आहे. व्हॉट इज एन्थॅल्पी ऑफ कंबशन ऑफ ग्राफाइट? ठीक आहे, बघा तर याच्यामध्ये तुम्हाला W1 किंवा वॉटर इक्विव्हॅलंट वगैरे दिलेलं नाही, सरळ सरळ हीट कॅपॅसिटी दिलेली आहे. सो हीट कॅपॅसिटी दिलेली असल्यावर कसं असते, हीट ऍब्सॉर्ब इज इक्वल टू हीट कॅपॅसिटी इनटू चेंज इन टेम्परेचर. माहिती आहे नाही डेल्टा क्यू चे फॉर्म्युले काय काय आहेत? डेल्टा क्यू चे फॉर्म्युले काय काय आहेत बघा जरा. डेल्टा क्यू इज इक्वल टू आपण तीन गोष्टी लिहू शकतो, एन सी dt किंवा डेल्टा टी किंवा m छोटा सी डेल्टा टी किंवा मास इनटू नाही मास नाही हीट कॅपॅसिटी इनटू नुसतं डेल्टा टी. तिथं मास घ्यायची गरज बरोबर आहे. मग आपल्याला हीट कॅपॅसिटी दिलेली आहे, डेल्टा टी दिलेला आहे, कळलं का बघा. मग हीट आता डेल्टा क्यू इज इक्वल टू हीट कॅपॅसिटी दिली आहे 30 किलो जूल इनटू डेल्टा टी काय आहे 4. सो किती 120 किलो जूल एवढी हीट बाहेर पडली. ठीक आहे, त्याच्यानंतर किलो जूल आहे. मग आता ही एवढी हीट बाहेर पडली, ही 4 ग्राम ऑफ कार्बन साठी पडली. आपल्याला हीट ऑफ रिएक्शन काढायचे ना. व्हॉट इज द एन्थॅल्पी ऑफ कंबशन विचारायचे बरोबर आहे. मग एन्थॅल्पी ऑफ फॉर एन्थॅल्पी ऑफ कंबशन इज फॉर 1 मोल ऑफ ग्राफाइट. एका मोल साठी असते ना, 4 ग्राम साठी नसते. दिस इम्प्लाइज किती ग्राम 1 मोल ऑफ ग्राफाइट म्हणजे सांगा किती ग्राम. ग्राफाइट काय आहे, कार्बन आहे का नाही, त्याचा 1 मोल किती ग्राम असतो 12 ग्राम. सो दॅट इज 12 ग्राम ऑफ ग्राफाइट. मग आता काय 4 ग्राम इम्प्लाइज 120 किलो जूल, तर 12 ग्राम किती किलो जूल. ठीक आहे, मग किती येणार ह्याच्या तिप्पट आहे तर 36. सो समजा x, तर x इज इक्वल टू 360 किलो जूल. आता हे मायनस लिहायचं का प्लस कसं करणार. टेम्परेचर राईज झालंय म्हणजे हीट इव्हॉल्व झाले, कळलं का नाही. टेम्परेचर राईज दिस इम्प्लाइज हीट इव्हॉल्व म्हणजेच काय एक्झोथर्मिक म्हणजे हे मायनस कशामुळे एक्झोथर्मिक असल्यामुळे. ठीक आहे, बरं लक्षात आलं का हे. आता मला एक सांगा, ही एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन आहे म्हणजे ह्याला एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन म्हणता येते का. ही इंटरनल एनर्जी ऑफ रिएक्शन आहे. डेल्टा यू आहे ना, हे डेल्टा एच छोटा आहे, मग त्यांनी डेल्टा एच म्हणून दिलेले. मग इथे डेल्टा एच आणि डेल्टा यू इक्वल असतील का. बघा जरा, डेल्टा एच आणि डेल्टा यू चे सूत्र कसं काढता येते. एच इज इक्वल टू यू प्लस पीव्ही, डीएच इज इक्वल टू आता पीव्ही इज इक्वल टू एक तर एनआरटी लिहू शकता किंवा बघा इथे काय झालेलं आहे डीयू प्लस पीडीव्ही प्लस व्हीडीपी. इथे काय कॉन्स्टंट आहे म्हणजे डीव्ही 0 येणार का डीपी 0 येणार सांगा. डीव्ही 0 येणार. therefore डीएच इज इक्वल टू डीयू प्लस व्हीडीपी तर यायलाच पाहिजे. कळलं का हे. म्हणजे डीएच आणि डीयू इक्वल नाहीये तिथे. मग इथे तुम्हाला ही एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन नाही म्हणतात आहे, कळलं. ही डीयू आहे, ही एन्थॅल्पी आहे परंतु ही ऍक्च्युअली डेल्टा यू आहे, कळलं का. त्यांनी एन्थॅल्पी शब्द नाही वापरला पाहिजे. सो हीट ऑफ रिएक्शन ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे. ठीक, बर तुम्हाला डीयू तरी काढता येते का सांगा बरं. इथं हे डीएच काढता येईल का व्हीडीपी वरून. डेल्टा पी काढता येतो का. बरं कसं काढता येते डेल्टा पी कसं काढता येते तुम्हाला का. ग्राफाइटची ऑक्सिडेशन रिएक्शन माहित पाहिजे. C+O2 गिव्हिंग CO2. आता ह्याच्यामध्ये प्रेशर चेंज होईल का ह्या रिएक्शन मध्ये. ही रिएक्शन झाल्याच्या नंतर प्रेशर इनसाइड दी बॉम्ब कॅलरीमीटर चेंज होईल का. चेंज होईल का. कशामुळे चेंज होईल
सांगा सांगा, नंबर ऑफ मोल्स चेंज झालेत म्हणून. पाहिलेत का चेंज? आणि हा सॉलिड आहे, हा गॅसियस आहे, हा गॅसियस आहे, मग नंबर ऑफ मोल्स गॅसचे चेंज झालेत का? बघा व्यवस्थित लक्ष द्या. प्रेशर काय असतंय? nRT अपॉन V. कळले का? मग n चेंज झाले का रिएक्शन मध्ये? नाही. कशामुळं? इकडे 2 आहे, तिकडे एकच आहे की, पण गॅसचा एकच आहे, इकडे गॅसचा एकच आहे. सो नंबर ऑफ मोल्स चेंज झालेत का? नाही. व्हॉल्यूम चेंज झाले का? कारण फिक्स व्हॉल्यूम असतं बॉम्ब कॅल्क्युलेटरचं. टेम्परेचर चेंज झाले का? टेम्परेचर चेंज झाले का? असं काय करताय तुम्ही? बोला ना काहीतरी. टेम्परेचर चेंज झाले ना? इथं दिले की टेम्परेचर चेंज झाले म्हणून, पण टेम्परेचर वाढलंय, बरोबर आहे का नाही? मग टेम्परेचर वाढले तर प्रेशर वाढायला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये dp 0 आहे का? नाही. प्रेशर वाढेल म्हणून डेल्टा एच इज नॉट इक्वल टू डेल्टा यू. कारण vdp म्हणजे काय? nRdt प्लस tr dn. पण dn 0 आहे, पण dt तर नाही ना 0. कळले का? सो डेल्टा एच आणि डेल्टा यू इक्वल नाहीये. ते तुम्ही असं काढू शकता इथे. त्याच्यानंतर 182 झालंय का? त्याच्यानंतर 184. ओके, ते थोडा मार्क्स आहे ते, आणि ते सिलेबसच्या बाहेरच आहे, त्याचा काही संबंध नाही. ठीक आहे, लिहून घ्या. बॉन्ड एनर्जीचा कन्सेप्ट लक्ष द्या. बॉन्ड एनर्जी क्वेश्चन नंबर 1 495 पान नंबर वर. If the bond dissociation energies of xy, x2 and y2 all diatomic molecules are in the ratio 1:1:0.5 and heat of formation of xy काय असणार? half of x2 plus half of y2 giving xy. Heat of formation of xy is equal to -200 kilojoule per mole. The bond dissociation energy of x2 म्हटलं. बरं, आता ह्याची बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी काढायची आहे. आता ह्या रिएक्शनची हीट ऑफ रिएक्शन म्हणजे हीट ऑफ फॉर्मेशन. परंतु हीट ऑफ रिएक्शनला आपण बॉन्ड डिसोसिएशनच्या रूपात कसं लिहू शकतो? बरं, हीट ऑफ फॉर्मेशन किंवा हीट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू बॉन्ड डिसोसिएशन एंथैल्पी ऑफ प्रोडक्ट का रिएक्टेंट माइनस प्रोडक्ट, बरोबर आहे का नाही? म्हणजेच आता हे बघा जरा लक्ष द्या. ह्या रिएक्शनची एंथैल्पी किती दिलेली आहे? -200 इज इक्वल टू, आता हे बघा रिएक्टंटची बॉन्ड डिसोसिएशन एंथैल्पी आपल्याला काढायची आहे. त्यांची 1:1:0.5 अशा रेशिओ मध्ये आहे म्हटलं. तर मग आपल्याला आता कसं घ्यावं लागेल? समजा काहीतरी कॉमन फॅक्टर k घेऊया आपण. कॉमन फॅक्टर k. तर काय होणार? त्याची k आणि याची 0.5 k होणार, बरोबर आहे का? मग तर बॉन्ड एंथैल्पी ऑफ रिएक्टंट याच्यामध्ये हे किती येणार बघा जरा, हाफ इंटू k, बरोबर आहे का? लक्ष द्या शांतपणे. बरं, बॉन्ड एंथैल्पीचा अर्थ काय असतो की ह्याचा 1 मोल डिसोसिएट होण्यासाठी लागणारी एनर्जी, म्हणजे ह्याचा एक बॉन्ड डिसोसिएट होण्यासाठी. आता हे हाफ आहे ना, मग बॉन्ड एक आहे, पण बॉन्ड किती तुटायला आहे? हाफ बॉन्ड तुटायला. असंच आहे. x2 मध्ये x चे बॉन्ड किती असतात? एक बॉन्ड असतो, मग त्याला हाफ केल्याच्या नंतर अर्धा बॉन्ड तुटायला असं म्हणावं लागेल ना, म्हणजे अर्ध्या मोलचा बॉन्ड तुटायला असं म्हणावं लागेल. कळलं का? मग हाफ इंटू k प्लस हाफ इंटू k मायनस, आता हे एक आहे बघा, त्याला हाफ नाही करता येत. कळलं का? ह्याचा एक बॉन्ड तुटला पाहिजे. मग हे किती होणार? 1:0.5 k. कारण xy चं किती आहे? सॉरी xy सुरुवातीला आहे, तर तुम्हाला इथं घ्यावं लागेल. हे y2 च्या ठिकाणी 0.5 घ्यावं लागेल इंटू हाफ, आणि हे इंटू 1:k.
ठीक आहे. बरं, मग आता याच्यावर के ची व्हॅल्यू निघते का? मग के इज इक्वल टू काय येणार? 200 अपॉन, बरं मग हे किती येतं? हे के जर कॉमन काढला तर इथे किती येणार? 1/2 प्लस 1/4 मायनस 1, 1/2 प्लस 1/4 मायनस, म्हणजे किती झाले? 1 मायनस 0.75, सो 1/4 होते बरोबर आहे ना. मग हे किती उरलं? k/4 बरोबर आहे का? मायनस k/4 होईल, मायनस होईल ना, हे 1 मोठा असणार, मग हे मायनस मायनस प्लस होतंय, मायनस 1/4, म्हणजे हे के चा कोएफिशिएंट आता इकडे आला. बघा लक्षात येते का? इकडे काय उरणार? मायनस k/4 उरणार. मग हे k इज इक्वल टू त्याला 4 ने गुणावं लागेल. ठीक आहे. तर इथं लिहितो असं व्यवस्थित, इंटू -4 बरोबर आहे का? इथं ह्याचा फक्त वजाबाकी काय ना, मायनस k/4, आणि ते 4 आता इकडे गुणाकार देणार. सो हे किती झालं? k इज इक्वल टू 800. मग आता बॉन्ड डिसोसिएशन एंथॅल्पी ऑफ X2 काय असणार? 1 * k बरोबर आहे का? तर बॉन्ड डिसोसिएशन एंथॅल्पी ऑफ H2 इज इक्वल टू 1 * k इज इक्वल टू 800 किलोजूल. त्याच्यानंतर काय बरोबर आहे नी, ते हाफ k प्लस हाफ k इंटू हाफ मायनस 1 2 k 1/4 800. उत्तर तेच दिले का? ठीक आहे. त्याच्यानंतर लक्ष द्या, क्वेश्चन नंबर 5. लक्ष द्या. फ्रॉम द फॉलोइंग बॉन्ड एनर्जीज एंथॅल्पी ऑफ द रिएक्शन काढायचं. लक्ष द्या, शांत बसा रे. आता ही रिएक्शन दिली आहे, ते आता बॉन्ड एनर्जीजच्या व्हॅल्यू लिहित नाही मी. H C H प्लस H गिविंग इथेन. आपल्याला ह्या रिएक्शनची काय काढायची? एंथॅल्पी ऑफ रिएक्शन काढायची. बघा, एंथॅल्पी ऑफ रिएक्शन काय असते? समेशन ऑफ बॉन्ड एंथॅल्पी ऑफ रिएक्टंट मायनस समेशन ऑफ बॉन्ड एंथॅल्पी ऑफ प्रोडक्ट. आता व्यवस्थित बघा, रिएक्टंट मध्ये कोणते कोणते बॉन्ड आहेत? कार्बन हायड्रोजन बॉन्ड एक आहे आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड एक आहे. कार्बन हायड्रोजन किती बॉन्ड आहेत सांगा? 4 आहेत का नाही? कार्बन हायड्रोजन 4 बॉन्ड आहेत. मग इथं काय करणार मी? 4 गुणिले बॉन्ड एंथॅल्पी ऑफ कार्बन हायड्रोजन बॉन्ड बरोबर आहे का? त्याच्यानंतर प्लस, आता माझं हे रिएक्टंटच तो आहे सध्या, आणखी कोण आहे? कार्बन कार्बन डबल बॉन्ड पण आहे का नाही? सो बॉन्ड एंथॅल्पी ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड. त्याच्यानंतर प्लस आणखी कोण उरला इकडं? हायड्रोजन. सो बॉन्ड एंथॅल्पी ऑफ हायड्रोजन हायड्रोजन बॉन्ड. हे झालं, कोण झाले? हे रिएक्टंट. आता कोण असणार? प्रोडक्ट. सो प्रोडक्ट मध्ये काय येतं? कार्बन हायड्रोजन बॉन्ड किती येतं? 6. सो कार्बन हायड्रोजन बॉन्डची बॉन्ड एंथॅल्पी गुणिले 6 प्लस आणखी कोणता आहे? कार्बन कार्बन बॉन्ड किती येतं? एकच आहे. सो 1 * एंथॅल्पी ऑफ बॉन्ड डिसोसिएशन एंथॅल्पी ऑफ कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. आता डेटा मध्ये तुम्हाला हे दिलेलं आहे, लक्ष द्या. कार्बन हायड्रोजनची बॉन्ड एंथॅल्पी दिलेली आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड एंथॅल्पी दिलेली आहे, सिंगल बॉन्ड दिलेला आहे, सर्व दिलेलं आहे. फक्त व्हॅल्यू टाकून काय करायचं तुम्हाला? कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. हे सोपं आहे, एकदम फॉर्म्युला ओरिएंटेड आहे. फक्त एक प्रॉब्लेम यासाठी घेतला की त्याचा यूज कसा करायचा असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 15 पहा.
बघा याच्यात काय म्हटलंय, द स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ अमोनिया इज -40 किलोजूल पर मोल. म्हणजे रिएक्शन काय असणार, N2 प्लस H2 गिव्हिंग NH3 म्हणजे हाफ N2 आणि 3/2 H2. बघा जरा कळलं की स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशनची रिएक्शन आहे का ही, का चूक आहे काही, बरोबर आहे ना. मग ह्याची एंथॅल्पी दिलेली आहे -46 किलोजूल. त्याच्यानंतर if the enthalpy of formation of H2 from its atoms, बघा त्याने आता काय दिले, enthalpy of formation of H2 by definition किती असायला पाहिजे, H2 गॅस ची enthalpy of formation किती आहे, 0 आहे. बाबा मी काय म्हटलेलं आहे की जे एलिमेंट्स असतात त्यांच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये त्यांची एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन 0 असते. पण जस्ट असं म्हटलं की एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ H2 किती आहे, स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन 0. तर त्यांनी इथं काय म्हटलंय, एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ H2 फ्रॉम इट्स ॲटम्स म्हटलंय. म्हणजे त्यांना वेगळ्या प्रकारे डिफाइन केलं. म्हणजे पार्ट तसं न करता आपण कन्सेप्ट पण माहिती असणं गरजेचं आहे. मग कसं, फॉर्मेशन ऑफ H2 फ्रॉम 2 हायड्रोजन ॲटम्स ह्याची त्यांनी एंथॅल्पी दिली आहे. आता ह्याची एंथॅल्पी चेंज 0 नसते, कळलं का. याच्यामध्ये 2 हायड्रोजन ॲटम एकत्र आले म्हणजे काहीतरी एनर्जी बाहेर पडते. पण सहसा फॉर्मेशन रिएक्शन कशी डिफाइन केली असते, फॉर्मेशन ऑफ दॅट कंपाऊंड फ्रॉम इट्स कन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स इन स्टँडर्ड स्टेट. मग हायड्रोजनची स्टँडर्ड स्टेट तीच, त्याला त्याच्यापासून तयार करायला 0 एनर्जी लागते. पण इथं काय म्हणते, एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन फ्रॉम इट्स ॲटम्स. सो स्पेसिफिकली असं डिफाइन केल्याच्या नंतर इथे मात्र तुम्हाला डेल्टा एच काय असणार, जी दिलेली आहे -436. त्याच्यानंतर म्हटलेलं आहे and that of N2 is -712. मग हा N2 असा तयार होणार त्याच्या 2 नायट्रोजनच्या ॲटम पासून, बरोबर आहे बघा. आणि याच्यावर तुम्हाला काय करायचंय, द ॲव्हरेज बॉन्ड एंथॅल्पी ऑफ NH बॉन्ड. बघा जरा, मग आता व्यवस्थित लक्ष द्या. तुम्ही असं म्हणू शकता काय ही ह्याच्या उलटी म्हणजे बॉन्ड एंथॅल्पीच आहे का. बघा याच्यापासून हा तयार होणं काय आणि ह्याच्यापासून हे तुटून हे तयार होणं काय, ही बॉन्ड एंथॅल्पी झाली का नाही. बघा कळतंय का हे, रिएक्शन 1 रिएक्शन 2 -1 इज, बघा ह्याला आपण डेल्टा एच, ह्याला 1 म्हणजे याला 2 आणि याला 3, त्याला डेल्टा एच 1 डेल्टा एच 2 डेल्टा एच 3. बघा आता डेल्टा एच 2 मायनस ऑफ डेल्टा एच 2 इज बॉन्ड एंथॅल्पी ऑफ हायड्रोजन हायड्रोजन सिंगल बॉन्ड. कळलं काय, हायड्रोजन हायड्रोजन सिंगल बॉन्डची बॉन्ड एंथॅल्पीची रिएक्शन कशी आहे, H2 गॅसियस स्टेट मधून त्याच्या 2 हायड्रोजन ॲटम मध्ये डिसोसिएट झाला पाहिजे गॅसियस स्टेट मध्ये. त्यावेळेस जी डेल्टा एच असते ती डेल्टा एच असते ह्याची बॉन्ड डिसोसिएशन एंथॅल्पी. आणि हे आपल्याला दिसतंय की सरळ सरळ ह्या रिएक्शनच्या उलट आहे. म्हणून हे काय झालं, मायनस डेल्टा एच 1 म्हणजेच 436 प्लस. कळलं काय. मग सिमिलरली काय, बॉन्ड एंथॅल्पी ऑफ नायट्रोजन. कळलं का बघा, नायट्रोजन नायट्रोजन बॉन्डची बॉन्ड एंथॅल्पी जो कोणता किती ट्रिपल बॉन्ड असणार कोणता असणार, पण त्याची बॉन्ड एंथॅल्पी काय आहे, मायनस ऑफ डेल्टा एच 3. त्याच्या उलटीच असणार नाही. हे कळलं का व्यवस्थित, हेच महत्वाचं आहे कळणं की ही जी रिएक्शन आहे त्याला रिव्हर्स केलं की बॉन्ड डिसोसिएशनची रिएक्शन भेटते आपल्याला. म्हणजे माहिती असलं पाहिजे त्यासाठी की बॉन्ड डिसोसिएशन काय असतं. बॉन्ड डिसोसिएशन त्या मॉलिक्युलला गॅसियस स्टेट मधून त्याच्या गॅसियस ॲटम मध्ये जाण्यासाठी लागणारी एनर्जी. हे फक्त उलट आहे त्याच्या, कळलं. मग हे किती येणार, प्लस 712. कळलं का. आता ही जर रिएक्शन बघितला म्हणजे डेल्टा एच 1 ह्या रिएक्शनचं जर बघितलं तुम्ही, डेल्टा एच 1 ला मी असं लिहू शकतो काय, बॉन्ड एंथॅल्पी ऑफ रिएक्टंट्स समेशन ऑफ बॉन्ड एंथॅल्पी ऑफ रिएक्टंट्स सांगा, मायनस समेशन ऑफ बॉन्ड एंथॅल्पी ऑफ प्रोडक्ट्स. मग आता बॉन्ड एंथॅल्पी ऑफ रिएक्टंट्स म्हणजे बघा ह्याच्यामध्ये रिएक्टंट आहेत, 2 रिएक्टंट आहेत म्हणजे हाफ इंटू बॉन्ड एंथॅल्पी ऑफ
नायट्रोजन नायट्रोजन बॉन्ड असंच की कळणार हे हाफ इंटू बॉन्ड एंथैल्पी ऑफ नायट्रोजन नायट्रोजन बॉन्ड प्लस 3/2 इंटू बॉन्ड एंथैल्पी ऑफ हायड्रोजन हायड्रोजन बॉन्ड हे झालं रिएक्टंटचं बरोबर आहे का मायनस आता प्रोडक्ट मध्ये अमोनिया आहे तर मी काय म्हणणार बॉन्ड एंथैल्पी ऑफ नायट्रोजन अमोनिया मध्ये काय असतं नायट्रोजन आणि 3 हायड्रोजनचे असे बॉन्ड असतात का नाही मग हे काय होणार नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड पण असे किती आहेत 3 आहेत आपल्याला काढायचे काय हे एव्हरेज बॉन्ड एंथैल्पी ऑफ नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड डेल्टा H1 दिलेला आहे आपल्याला बघा जरा दिलेले आहे मग काय लिहिणार मी त्याला लिहिणार -46 कळलं का मग फायनली काय येणार -46 इज इक्वल टू हाफ इंटू बॉन्ड एंथैल्पी ऑफ नायट्रोजन बघा जरा प्लस 712 प्लस 3/2 इंटू हायड्रोजनची किती आहे 436 -3 इंटू तुम्हाला हे काढायचं आहे काय डेल्टा बी ऑफ नायट्रोजन हायड्रोजन म्हणजे इक्वेशन सॉल्व्ह करून निघेल त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे 18th क्वेश्चन using the data provided calculate the multiple bond energy of carbon carbon triple bond in C2H2 that energy is the energy of carbon hydrogen bond is 350 लक्ष द्या बघा तीन रिएक्शन दिले कार्बन हायड्रोजन बॉन्ड ची एनर्जी म्हणजे बॉन्ड एंथैल्पी ऑफ कार्बन हायड्रोजन बॉन्ड इज गिवन टू बी 350 किलो जूल त्याच्यानंतर फर्स्ट रिएक्शन 2 कार्बन सॉलिड प्लस H2 म्हणजे हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ C2H2 दिलेली आहे त्याला आपण म्हणूया डेल्टा H1 हे दिलेलं आहे कळलं त्याच्यानंतर सेकंड रिएक्शन 2 कार्बन सॉलिड गिविंग 2 कार्बन गॅसियस त्याला काय म्हणतात हीट ऑफ कोणतेही हीट ऑफ सांगा जरा सब्लिमेशन बरोबर आहे का नाही ते काय आठवत नाही सब्लिमेशन कुठे झालं ते सब्लिमेशन रिएक्शन आहे म्हणजे हे डेल्टा H2 म्हणूया आणि त्याच्यानंतर तिसरी रिएक्शन आहे H2 गॅसियस 2H गॅसेस ही कोणती रिएक्शन आहे ही बॉन्ड डिसोसिएशन एंथैल्पी आहे का ही बॉन्ड डिसोसिएशन एंथैल्पी आहे का सब्लिमेशन आहे का कंडेन्सेशन आहे बॉन्ड डिसोसिएशन एंथैल्पी आहे मग आता याच्यावर आपल्याला काय काढायचं आहे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डची बॉन्ड एनर्जी काढायची आहे म्हणजे हे बघा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड हे काय आहे आता सरळ गोष्ट आहे ह्या रिएक्शनची एंथैल्पी म्हणजे आता ह्या तिघांच्या रूपात लिहू शकतो आपण असंच की बॉन्ड एनर्जी काढायचं म्हटलं की ही जी रिएक्शन आहे तिला त्यांच्या बॉन्ड एनर्जीच्या रूपात द्यायचं मग सरळ बघा डेल्टा H1 इज इक्वल टू समेशन ऑफ बॉन्ड एनर्जीज ऑफ सांगा रिएक्टंट माइनस समेशन ऑफ बॉन्ड एनर्जीज ऑफ प्रोडक्ट बरोबर आहे का त्याच्यानंतर आता सांगा जरा हे सांगा तुम्ही सांगा किती न गुणायचं काय करायचं त्या रिएक्शन कडे बघून हा सांगा 2 गुणिले बॉन्ड एनर्जी ऑफ कार्बन बॉन्ड एनर्जी ऑफ कार्बन म्हणजे कार्बनची सब्लिमेशन एंथैल्पी असते कळलं का कार्बनला त्याच्या गॅसेस आयटम मध्ये न्यायचंय मग त्याला काय म्हणायचं सब्लिमेशन एंथैल्पी ऑफ कार्बन त्याच्यानंतर प्लस बॉन्ड एनर्जी ऑफ सांगा हायड्रोजन अमोनिया सांगा हायड्रोजन हायड्रोजन बॉन्डची बॉन्ड एंथैल्पी आहे त्याच्यानंतर आता हा C2H2 आहे ह्याला व्यवस्थित पाहावं लागेल हे झालं प्रोडक्ट रिएक्टंट आता मायनस प्रोडक्ट सांगा प्रोडक्ट मध्ये 2 गुणिले बॉन्ड एंथैल्पी ऑफ कार्बन हायड्रोजन प्लस
बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. आपल्याला काय काढायचंय, हे काढायचंय, बरोबर आहे का नाही. मग हे दिलेलं आहे बघा जरा, तुम्हाला काय करायचं हे फाइंड आउट करायचंय. हे दिलेलं आहे, हे पण दिलेलं आहे बघा, सब्लिमेशन एन्थॅल्पी दिलेलं आहे का. त्यानंतर हे पण दिलेलं आहे, हे बघा, हे बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी आहे हायड्रोजनची. कळायला का, लक्षात व्यवस्थित, नंतर कळत नाही. त्याच्यानंतर हे पण दिलेलं आहे, कार्बन हायड्रोजनची बॉन्ड एन्थॅल्पी दिलेली आहे का, बघा दिसतंय का. मग त्याच्यावर तुम्ही हे काढू शकता का, बघा कळायला व्यवस्थित. व्हॅल्यूज लिहून द्यायच्यात, कळतंय, लिहूया आपण व्हॅल्यूज. डेल्टा H1 म्हणजे हे 225 इज इक्वल टू 2 इंटू सब्लिमेशन ऑफ कार्बन. आता बघा 2 कार्बन दिलेत आहे, म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला, 2 इंटू असं नाहीच, मग ह्याला अर्ध करावं लागेल. 14-10 जे आहे, दुसरी रिएक्शन बघा इथे दिलेली आहे, ते 14-10 ते 2 ने गुणनच दिलेलं आहे का. मग त्याला 2 ने गुणायची गरज नाही, कार्बनच्या एन्थॅल्पीला 2 ने त्यांनी गुणनच दिलेलं आहे. 14-10 म्हणजे 2 ने गुणायचं नाही, 14-10. त्याच्यानंतर अधिक बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ हायड्रोजन हायड्रोजन बॉन्ड, हे किती असणार, डेल्टा H3 म्हणजे 330 मायनस 2 गुणिले कार्बन हायड्रोजन बॉन्डची तेव्हा इथे दिली आहे 350, आणि त्याच्यानंतर प्लस. ठीक आहे, त्याच्यावर मग तुम्ही काढू शकता. ठीक, चलो.